दिवस झाले कामकाज आतापर्यंत चाललेलं नाहीये, काय सांगा? काय नाही, आज आम्ही ठरवल्या सगळ्यांनी एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश. हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल, मग नव्या संसदेचं निर्माण केलंच कशा करता? फक्त तुमची पाठी लावण्यासाठी की मोदींच्या हस्ते असं उद्घाटन झालं म्हणून? जे खासदार, जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात, त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी CBIच्या आणि ह्याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. पुण्यात होते महाशय परवा, हे रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले, तिथे निदर्शनं झाली त्यांच्या विरोधामध्ये. आज दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत त्यांच्या विरोधामध्ये. जनतेला सामोरे जाणं. जनतेला तुम्ही सामोरं का जात नाही? तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिला असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, लफंगीगिरी करून, होड चोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते. एवढंच मी सांगेन. घटनाविरोधी आंदोलन होतं असं संघाचं मत आहे. लिमये म्हणून आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलं. घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतंही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही. भारतीय, मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. ते त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. मग गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी आंदोलनं होती ती कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसत होती? जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन 1975चं हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होतं? हे जे कोणी संघाचे महनीय पुढारी आहेत त्यांनी या देशाला सांगायला पाहिजे. आपण सगळे भाजपचे लोक, तुम्ही हा देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाही. या देशातला तरुण वर्ग जंत्रमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचा राजीनामा मागणं हे घटना बाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल. संघ जर अशा, संघाचे वरिष्ठ व्यक्ती जर अशा पद्धतीची विधानं करत असतील तर मग ज्या पद्धतीनं इथून मागं आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी इतका वेळ लागला, मग संघाचं पाठबळ होतं असं म्हणायचं या सगळ्याच अर्थ नेमकं काय? नाही, नक्कीच बघा की मुळात सरसंघचालक मोहन भागवत यांना हे वक्तव्य मान्य आहे का? मला हे कोणी केलंय माहीत नाही. अतुल लिमये, हां, कोणी केलंय माहीत नाही. अच्छा, अतुल लिमये
यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. बरोबर आहे. सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही, याच्यावर त्यांनी भाष्य करावं. कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या जेन झीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदी शहानी माणसं पेरलेली आहेत, त्यांची चमचे. हो गया. सर, पप्पू यादवांनी परवा दिवशी संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन केलं होतं. राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं दानचोरी, कथित दानचोरी झालेली आहे, आता आम्ही बरोबर आहे तुमचं. त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काल दुर्दैवी तो प्रकार मी पाहिला. मी असताना भेटणार आहे जाऊन त्यांच्या निवासस्थानी. प्रश्न असा आहे की दानचोरी विरुद्ध आवाज उठवणं हे पण असंविधानिक आहे का? हे त्या विचारा संघाच्या त्या पुढाऱ्यांना. राम मंदिराचा ट्रस्ट तुमच्या ताब्यात आहे संघाच्या. राम मंदिरासाठी हिंदूंनी सगळ्या बलिदान केलं आहे, फक्त संघाने नाही किंवा भाजपने नाही. तिथे 1400 कोटीची चोरी होते, 550 कोटीची दानपेटी चोरीला जाते. त्याच्यावर आवाज उठवणाऱ्यांच्या वर घरात घुसून चाकू हल्ला केला जातो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचं समर्थन करतात. हे संघाचं किती अधपतन सध्या सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे की संघाचं अधपतन, ज्या संघाकडे आम्ही एक नीतिमान आदर्श संस्था म्हणून पाहत होतो, ते चाकू हल्ल्याचं समर्थन करतात. आणि अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राम मंदिरातल्या दानपेटी चोरीला संघाचा पाठिंबा आहे का? ज्या प्रकारच्या चोऱ्या राम मंदिरात झाल्या त्या संघाच्या संमतीनं झाल्या असं आम्ही समजायचं का? होऊ द्या ना गुन्हा. गुन्ह्याचा काय गुण बसला तेवढं? सोलापुरात तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला अहो, गुन्ह्याचा काय गुण बसला? असे गुन्हे दाखल होत असतात. शेकडो गुन्हे आहेत, अशा राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत असतात. कशाकरता गुन्हा दाखल झाला मला माहीत नाही. कारण ही जी मंत्रिमंडळातले किंवा सरकारमधले जे लोक आहेत ते भारतीय संविधान, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मानायला तयार नाहीत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना अपशब्द वगैरे असं आवरण देऊन गुन्हे दाखल करतात. करू द्या ना. अहो, किती गुन्हे दाखल करणार आमच्यावर? आता ते आंदोलकांवर गुन्हे दाखल करतात म्हणून ते घाबरले का? आमचं अख्खं आयुष्य हे गुन्ह्यांशी लढण्यात गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आम्ही. हे सांगा गुन्हे दाखल करणाऱ्यांवर. नाही, पण हे गुन्हे ज्या जयकुमार गोरे मंत्री आहेत त्याच्याबद्दल तुम्ही एक ट्विट पण केलेलं होतं. मग त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे वक्तव्य केलं बरं का, ते कोणत्या संहितेमध्ये आणि कोणत्या सभ्यतेच्या चौकटीत बसतं? ठीक आहे ना. माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यांच्याविरुद्ध तुम्ही अद्वा तद्वा वक्तव्य करायची आणि त्यांना आम्ही उत्तर दिलं, तुम्ही आमचं गुन्हे दाखल करायचे. याला हुकुमशाही म्हणतात. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करा. उद्या तुमच्याकडे सत्ता नसेल तेव्हा काय होईल याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. तुम्हाला ओळखत नाही असं ते म्हणतात. संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे. त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना. बरं का? त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. सर, शेतकरी कर्जमाफी जी आहे त्याची अनेक शेतकरी सातत्यानं अपात्र ठरतात. त्याबद्दल लाडक्या बहिणी आणि आता शेतकऱ्यांकडे बघा, लाडक्या बहिणींचा योजना आणि कर्जमाफी योजना या दोन्ही फसव्या आहेत. हा भूलभुलई आहे. हे लवकरच त्या विषयातले तज्ज्ञ शेतकरी नेते याच्यावर बोलतील. सर, नाशिकमध्ये खूप खड्डे झालेले आहेत आणि आता तिथं बॅनर लागलेले आहेत. जर खड्डेमुक्त नाशिक करायचं असेल तर छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा. पालकमंत्री पदावरून आता जे संघर्ष आहे तो सुरू झालेला आहे. माहिती कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या
जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. कुंभ होणार आहे तिथे. म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे. चला और क्या हिंदी में कुछ आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी इच्छा असते. हां, त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे काका यांनी इच्छा. आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची आमच्या, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं. महाराष्ट्राचा माणूस जर होणार असेल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्या माननीय उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण प्रधानमंत्री एक चांगला शिक्षण मंत्री शोधतायत या देशाला. सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा. आणि ते सध्या तरी मोदींच्या नजरेमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. हे जेव्हा मी वारंवार सांगतोय तेव्हा ते सत्य है, लक्षात घ्या. बोलिए. सर, ये राम टेम्पल जो स्किट हुई पार्लियामेंट में वो काफी कंट्रोवर्शियल हो गई. अब देश के अगेंस्ट एफआईआर और पप्पू यादव पर भी अटैक करने की कोशिश हुई. किस तरीके से देखते हैं आप ये रिलीजियस सेंटिमेंट हर्ट कर रहा है? मुझे बताइए, अगर राम मंदिर में चोरी हो गई है, राम मंदिर सिर्फ हिंदुओं की नहीं पूरे देश की आस्था का विषय है. अयोध्या में राम मंदिर बनाने के लिए जो संघर्ष हुआ है उसमें बहुत लोगों ने बलिदान किया है. सिर्फ बीजेपी नहीं थी उसमें, बीजेपी तो भाग गई थी, हम सब थे उसमें. उस राम मंदिर में अगर 1400 करोड़ की चोरी होती है और राम मंदिर ट्रस्ट के प्रमुख कौन है? बीजेपी है, आरएसएस है, विश्व हिंदू परिषद है. तो हम अगर आपसे सवाल पूछेंगे कि चोरी कैसे हो गई, चोरी किसने की, चोर कहाँ है, चोर सरकार में है या ट्रस्ट में बैठे हैं, तो उसमें उसके ऊपर हमारे ऊपर आप एफआईआर कैसे लॉन्च कर सकते हो? हम तो विसल ब्लोअर है. अखिलेश यादव जी ने सबसे पहले चोरी की जानकारी दी, तो आप उनके ऊपर भी एफआईआर लॉन्च करेंगे? आंदोलन किया है हमने. अगर हमने राम मंदिर के लिए आंदोलन किया था तो राम मंदिर के चोरी के खिलाफ भी हम आंदोलन करेंगे. यह हमारा अधिकार है. अगर सरकार हमारे ऊपर एफआईआर लॉन्च कर रहे है, उसका मतलब ये सरकार, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, ये सब लोग राम मंदिर में जो चोर बैठे हैं उनका समर्थन कर रहे हैं, उनको प्रोटेक्शन दे रहे हैं. कल पप्पू यादव जी के ऊपर हमला हो गया, क्यों? क्योंकि वो आंदोलन का हिस्सा बन गए थे पार्लियामेंट में. ये कौन सी तानाशाही है? ये गलत है. सर, जनता मंतर की तरह झारखंड के रांची में भी स्टूडेंट पिछले 10 दिनों से प्रदर्शन कर रहे हैं अपनी मांगों को लेकर. क्या कहेंगे इस पर? एक अभिजीत दीपके का भी समर्थन मिलेगा? नहीं, मैंने देखा है ये जहाँ जहाँ अब युवा अपने इस विषय के लिए सड़क पर आएंगे तो सरकार को उनसे बात करनी चाहिए, नहीं तो जंतर मंतर जैसी स्थिति पैदा होगी. अगर झारखंड में आंदोलन चल रहा है, चाहे उनको जैन जी बोलिए और कुछ भी बोलिए, और पेपर लीक के खिलाफ आंदोलन है, तो झारखंड के मुख्यमंत्री ने जाकर उनसे बात करनी चाहिए. सर, सरकार को ऐसा लग रहा है कि जो फॉरेन फंडिंग आता है वो आंदोलन में यूज किया जाता है, वो संस्था के माध्यम से अलग चीजों के लिए यूज किया जाता है. तो इसलिए नया बिल जो है वो लाने वाले अमेंडमेंट बिल जो है वो अगर फॉरेन फंडिंग की आपको इतनी नफरत है तो विदेश से लोन लेना बंद कर लीजिए ना, वर्ल्ड बैंक से. वर्ल्ड बैंक के सामने कटोरा लेके आप क्यों खड़े हो? देखिए, फॉरेन फंडिंग का ये बहाना है. कोई फॉरेन फंडिंग यहाँ नहीं आ रहा है. जनता की मदद से आंदोलन चला है. भारतीय जनता पार्टी और उनके पूरे संगठन, चाहे आरएसएस हो चाहे और कोई हो, ये फल फूल गए हैं फॉरेन फंडिंग के ऊपर. ये सबको मालूम है. आपकी विदेश की जो शाखा है आरएसएस की, वो तो वहाँ चंदा जमा कर रही है बड़ी मात्रा में, सबको मालूम है. ओवरसीज ब्रांच जो है बीजेपी और आरएसएस की, उसका काम क्या है? विदेश से फंड लाना पार्टी के लिए. चलिए, थैंक यू. सर, पीएम मोदी की जो स्टेटमेंट थी कि मैं फॉरगिव करता हूँ यूथ को, उसके बाद राहुल गांधी ने बोला कि यूथ को जरूरत नहीं आपकी. नहीं है, बराबर है. मैंने भी कहा कि
यूथ ने जाकर आपसे दया की याचना नहीं की है ना, हमें माफ़ करिए। आप कौन होते हो फिर माफ़ी देने वाले? हमने जाकर आपसे कहा है कि सर हमको माफ़ी करें, हमारी भूल हो गई सर। नहीं, आज भी वो डटे हैं बच्चे लोग लड़ने के लिए। आप कैसे माफ़ कर सकते हो बिना पूछे? ये नौटंकी है सब, ये नौटंकी चलती रहेगी मोदी जी की, और कुछ महीने आपको उनको झेलना पड़ेगा। एफआईआर भी दाखिल नहीं होने वाली है। जो लड़की थी, छोटी एक लड़की ने जो भाषा यूज की थी उसके ऊपर एफआईआर नहीं देखो, ये जोर जबरदस्ती बच्चों को पकड़कर, उनके पेरेंट्स को पकड़कर उनसे माफ़ी मंगवा रहे हैं, वीडियो बना रहे हैं, उससे कुछ नहीं होगा। झीन झीकुआ कुचलना नामुमकिन है। तीसरा वीक है आपके कार्यकाल का, क्या लगता है काम का चार्ज होगा क्या? हमें छापाने दो सदन में, फिर देख लेंगे। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।